आज या ठिकाणी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एसटी दरवाढ जी 15% झालेली आहे, जे 15% दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। 2 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळेला हेच लोक म्हणत होते की एसटी महामंडळ आता फायद्यामध्ये आहे। कर्नाटक प्रमाणे 100% या ठिकाणी महिलांना मोफत बस सेवा दिली जाणार। महिलांची मतं घेतली, हे सरकार सत्तेमध्ये आलं आणि आता सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र 1 महिन्यामध्येच मला सांगा बरं की एसटी महामंडळ कसं काय बरं तोट्यात गेलं आणि तोट्यात गेलेला एसटी महामंडळ फायद्यात आणण्यासाठी सर्वसामान्यांच्यावर 15% भाडेवाढ या ठिकाणी माथी मारण्याचा जो प्रयत्न आहे, खरं तर हा चुकीचा आहे। खरं तर हे राज्य सरकार आहे, हे सरण्यासारखं रंग बदलणारं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना आता कळायला लागलेलं आहे। पण अशा पद्धतीची भाडेवाढ करून जी सर्वसामान्य लोकांची पावलं एसटी पर्यंत पोहोचतायत, ती माणसं सुद्धा पुन्हा एसटी कडे फिरकू नयेत आणि एसटी महामंडळाचं खाजगीकरण व्हावं हा कावा आम्हा सर्वजणांच्याच लक्षात आलेला आहे। आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते अतिशय तीव्रपणानं या भाडेवाढीचा निषेध करून जास्तीत जास्त आंदोलन करण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी केलेला आहे। हे होते राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे की 15%ची भाडीवाढ केलेली आहे, ही जर नाही थांबवली तर इथून पुढेही मोठ्या दर्जाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे। एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर।